नमस्कार. आज तिसरा श्रावणी सोमवार. नेहमीप्रमाणे मी बर्फाची पिंड बनवते आणि त्याची पूजा करते श्रावणी सोमवारला. आज शिवामोठ मूग होते म्हणून ते मी पिंड बनवतानाच त्याच्यात मूग घातले होते. नेहमीप्रमाणे आपली सोमवारची पूजा. आता तिसरा आहे. मला दोन्ही श्रावणी सोमवारला शिवलीलामृत वाचायला मिळालं नाही. आज विचार चाललाय. आज शिवलीलामृत वाचणार आहे. बेल घाला आणि शंकराला काय हळद कुंकू घालत नाही, त्यामुळे फक्त तांदूळ घाला. मी खडी साखरेचा प्रसाद ठेवलाय, तुपाचा दिवा लावलाय. आता हे चंदन आहे. चंदन थोडंसं भिजवायचं. तुम्हाला जर चंदनाची हे असेल तर सानेवर घासून लावलं तरी चालेल. शंकराला चंदन खूप चांगलं श्रावणात लावते मी. शिवलीलामृत बघा, 11वा अध्याय असतो शिवलीलामृताचा, तो वाचायचा श्रावणामध्ये. शिवाय आपली महाशिवरात्री येते तेव्हा. असं म्हणतात की मोक्ष चांगला मिळतो किंवा अकाली मृत्यू, अचानक मृत्यू येतो, तो टळतो. जे असेल पण आपण श्रद्धेने करायचं. झालंच तर चांगलंच होईल की. म्हणून खरं म्हणजे पूजा करण्यात शांती आहे. मग काय फलश्रुती आहे, होते नाही होते, ती आपली आपली मर्जी आहे. पण पूजा करण्याने शांती मिळते, मन प्रसन्न होतं. मनाला बरं वाटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मनाला बरं तर शरीराला आपोआप बरं वाटतं. अशी पूजा झाली. बेल घातलं. बेल घालताना देठाची बाजू आपल्याकडे करायची. आज शिवामोठ मूग होते म्हणून मूग घालतेय मी. आणि सगळं आपलं झालं पूजा करून की शिवलीलामृत वाचायचं. म्हणजे बघा, काही वयस्कर लोक म्हणजे जेव्हा पहिल्यांदा 2-2, 4-4 दिवस माणसं बसून राहायची रात्रंदिवस की आता हे होईल, आता होईल. कारण पाण्यावर, पेजेवर असं अगदी असायचे. मग त्यांच्या मुलांना बोलून घ्या, मग बसून राहायचे. अशा वेळेस तेव्हा 11वा अध्याय हा शिवलीलामृत, म्हणजे हे तर हा 11वा अध्याय आहे. पण त्यावेळेस असं म्हणजे पूर्ण अध्याय वाचायला बसायचे. का तर त्यांना चांगले मुक्ती मिळू दे, चांगलं म्हणजे जीव जाताना जास्त काही त्रास नको असं, यासाठी. आणि सगळं म्हणजे आपली मुक्तीच शिवधाम आहे, शिव आहे, सगळं शिव आहे. त्यामुळे तुम्ही श्रावणात नक्की वाचा. मी दरवेळेला सांगते. अशी आपली पूजा झाली. आणि आता आपल्याला दाल फ्राय, जिरा राईस बघायचा आहे. तो दाखवते मी तुम्हाला. आणि आपली ही शंकराची पूजा. तर पिंड कोणाकडे असते नसते, पण श्रावणात नाही जमली ही तुम्हाला तर आपल्या तुळशीत थोडी माती असते, तिला जरासं घेऊन पिंडीचा आकार देऊन तिची तिथे पूजा करायची. पाणी घालायचं. अगदी थोडीशी माती घेऊन अगदी पाणी घालता घालता जरी ती विरघळली आपल्या पाण्याच्या तरी हरकत नाही. त्याच्यावरती बेलपत्र ठेवा. शिवामूठ काय आहे ती घाला. जवळ देऊळ असेल तर देवळात जा, ती उत्तम. आता मी इकडे राहायला आली, पण मी पहिल्यांदा होती तर देऊळ होतं तिथे शंकराचं जवळ. आता इथे मला जरा शोधावं लागणार आहे, बघावं लागणार आहे. कुठेतरी असणारच नक्की. आता दाल फ्राय बघायचे तर आपण पहिल्यांदा डाळ बघू.
आम्ही ना हे बघा आता ही वाटी एवढं हे मुगाची टाकली, ह्याच 3 वाट्या मी तुरीची डाळ घेतली, त्याच्यात 1 वाटी मुगाची घातली. तुम्हाला जर तुरीची जास्त चालत नसेल तर मुगाच्या 2 वाट्या आणि तुरीच्या 2 वाट्या आणि एवढी मसूरची डाळ टाकली. असं एकत्र करून ठेवतो आणि मग आम्ही डाळ बनवतो. आणि दाल फ्रायला पण हीच डाळ घेतो. सगळ्या डाळी मिक्स घ्यायच्या. तुम्हाला वाटलंच तर थोडीशी पाववाटी चण्याची डाळसुद्धा टाकू शकता, हरकत नाही असे. आणि हे आता आहे बासमती तांदूळ. हे 15-20 मिनटं धुवून ठेवते बाजूला आणि डाळीला कुकरला लावते. डाळीमध्ये फक्त हिंग आणि हळद टाकून कुकरला लावायची, नाही टाकलं तरी चालेल, असेच कुकरला लावायची. आता हे भातासाठी पाणी तापत ठेवलेलं, पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि 1 चमचा मीठ टाकलं आणि तांदूळ घातले. आपला भात तयार झाला, त्याला नितळत ठेवलं आणि हे आहे दाल फ्रायची तयारी. काही नाही, झटपट होतं. कांदा कापला चांगला मोठा एक, जेवढी डाळ बनवायची आहे तेवढा. डाळ जास्त असेल तर 2 कांदे कापा, 2 कांदे, 2 टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, लाल मिरची असं सगळं घ्यायचं. आता आपण डाळीला फोडणी देऊया. डाळीला तुम्हाला वरून पण आपल्याला तडका द्यायचा आहे, तर वरून तडका द्यायचा असेल तर जिरं घाला, नाही द्यायचं असेल तर डायरेक्ट कांदा घाला, राई घाला. वरून तडक्याला जिरं राई हवी असेल तर वरून तडक्याला द्या, नाहीतर अशी घाला. 2 वेळा जिरं राई टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आता कांदा छान परतून झाला की त्याच्यावरती मिरची घालूया. थोडं छान परतू द्या कांदा. अगदी ब्राऊन झाला तरी चालेल. आता हिरवी मिरची टाकूया, ती थोडीशी परतूया आणि लसूण छान कापलेला भरपूरसा घ्या. लाल मिरची घाला, लसूण, लाल मिरची सगळं तेलावर छान फ्राय करा. दाल फ्राय म्हणतो ना बघा, कांद्याचा कलर असा झाला पाहिजे, मिरची फ्राय झाली पाहिजे. आता टोमॅटो घाला, टोमॅटो पण छान परतवून काढा. तिखट आणि हळद घातली, छान वरून थोडीशी कोथिंबीर घातली, तीही चांगली फ्राय करा. आपली दाल फ्राय आहे तेव्हा फ्राय चांगलं झालं पाहिजे. आता हे सगळं फ्राय झालं, आपण हिंग घालून डाळ उकडली होती ती आता ह्या सगळ्या फ्राय केलेल्या ह्याच्यामध्ये घालायची. तुम्ही तूप, तेल, बटर थोडं जास्त घेतलं तरी हरकत नाही, दाल फ्रायला चालतं. पण तब्येती सांभाळून घाला. काय आता श्रावण आहे, नॉनव्हेज तर नाही आहे, त्यामुळे हे असं काहीतरी करून. आता मीठ घातलं त्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो छान नरम होतीलच. थोडंसं हिंग पुन्हा घातले, आपण डाळ उकडताना पण हिंग घातलं होतं, थोडंसं हिंग परत घालूया. आणि आता सगळे मसाले मेंटेन होण्यासाठी थोडीशी साखर. आणि आता सगळं एकजीव झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये आपली उकडलेली डाळ घालूया. डाळ आपण हिंग घालून छान उकडून काढली आहे. तर हे आपण सगळं फ्रायचं तयार केले ना, ते सगळं आपल्या डाळीला छान लागलं पाहिजे. त्यामुळे आपण छान असं सगळं मिक्स करून घेऊया.
सगळ्या डाळीला ह्या सगळ्याची चव लागली पाहिजे. आणि आता एक पेलाभर गरम पाणी घाला. नंतर तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तेवढं पाणी घाला. शक्यतो पातळ कमी करा, थोडी दाल फ्राय ही घट्टच असते. आता मी ह्याच्यात एक छोटा ग्लास पाणी घातले आणि छान उकळी काढून घेणार आहे. नंतर आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचा अर्धा भाग आता घालायचा आपण. चांगली उकळी काढून घ्यायची आणि आता आपण त्याला मस्तपैकी छान तडका देऊया. मस्त आता पळी घेतली, त्याच्यामध्ये छान बटर घेतलं, थोडंसं तेल घ्यायचं, 1 चमचा तेल, आणि मग तुम्हाला जेवढं बटर घालायचं आहे तेवढं, जास्तीत जास्त 2 ते 3 चमचे बटर घाला. आणि बटर जळू नये म्हणून 1 चमचा तेल घातलं आहे. ते असं गरम करायचं आणि आपलं जिरं राई घालायचं त्याच्यामध्ये, आपल्याला जितकं घालायचं आहे तेवढं. आणि परत ह्याच्यामध्ये सुद्धा बारीक चिरलेल्या लसूण घालायच्या. अर्ध्या लसूण तेव्हा फोडणीला टाकायच्या, अर्धी लसूण आत्ता घालायची फोडणीत. झालं, तुम्हाला कढीपत्ता घाला, जे हवंय ते घाला. त्याच्या फोडणी चांगली सणसणून करा मस्त. आणि आता ह्याच्यामध्ये नुसतीच फोडणी अशी, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घाला. गरम मसाला वगैरे ह्याची कशाची गरज नाही, हे सगळं काही घालूच नका तुम्ही. काय आहे, नॉर्मल असं सगळेच मसाले केले तर मग ती मसाल्याची चव होते. सॉफ्ट अशी डाळ फ्राय झाली पाहिजे आपली. आता थोडंसं काश्मीरी लाल टाकले. मस्त अशी फोडणी डाळीवर घालायची. अशी छान आपली फोडणी टाकून घ्यायची मस्त. आता तुम्ही डाळ उकडली तरी तिला उकळी काढली नाही तरी पूर्ण डाळ आपली झाली पूर्ण तयार की आपण फोडणी घालायची वरून. अशी आपली दाल फ्राय तयार झाली. आता चला आपण आपला जिरा राईस बघूया. कढई ठेवूया आपण पहिल्यांदा. लसूण ऑप्शन आहे, आलं लसूण हवं तर घाला, नाही तर नका घालू. जिरा राईस म्हटल्यावर फक्त जिरा येतो, त्याचाच स्वाद आला पाहिजे. आपण थोडंसं टेस्टला घालूया. आलं लसूण घातलं थोडंसं अगदी, आणि ते जराही करपवायचं किंवा तेलात जास्त फ्राय नाही झालं पाहिजे, हलकं हलकं. आणि त्याच्यावरती आपण राईस घालायचा आहे. मस्त आपण नितळत ठेवलेला आपला राईस. एखादा तेजपत्ता टाकलात तरी चालेल. आणि आता आपला राईस घालून मस्त वरखाली करा. वरून मीठ घाला की आपलं छान वरखाली मिक्स करा. याला थोडंसं तूप तेल जे काय आपण घालू ना ते थोडंसं जास्त लागतं. थोडंसं म्हणजे खायला मग राईस चांगला लागतो. आणि छान सुटा सुटा राईस बासमती बनवा. छान वरून मीठ घाला. आपण भात शिजवताना पण मीठ आणि तेल घातलं होतं. आता तसं अंदाजाने घाला मीठ.
छान आपला भात झालाय. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घाला. कोथिंबीर अगदी भरपूर घातली तरी चालेल, त्याचा छान स्वाद येतो. भात आपला छान मिक्स करा. भरपूर छान कोथिंबीर घाला. मस्त आपला जिरा राईस तयार आहे. दाल तडका झालेला आहे. एखादा पापड भाजा आणि मस्त खायला बसा. कशी व्हिडिओ वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.